वेलकम बॅक टू आवर चॅनल, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. तर स्वागत आहे काही तुमचं आमच्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज होतं माझं वर्क फ्रॉम होम. जसं की मी वर्क फ्रॉम होम असलं तरच व्हिडिओ चालू करतो, तुम्हाला माहिती आहे. आणि आत्ता वाजले आहेत माझ्यामध्ये किती 6. तर आत्ता मी करतो स्टार्ट व्लॉग. आजचा जो व्हिडिओ पडणार होता काहीच आज मिस झाला आहे माझ्याकडून. म्हणजे आज तारीख काय माहीत नाही, ठीक आहे. आज एक म्हणजे आम्ही काय करतो आहे अल्टरनेटिव्ह टाकतो आहे अल्टरनेटिव्ह डेला. तर आजचा मिस झाला आहे जो की आम्ही शूट पण केलेला, पण त्यात माईकचा थोडा प्रॉब्लेम झाला, जास्त नाही आहे. पण म्हटलं चांगलाच बनवूया ना, तुम्ही लोक एवढं छान प्रतिसाद देऊन बघताय सगळ्या गोष्टी, तर म्हटलं भारी बनवलाच गेला पाहिजे ब्लॉग. तर आता तिला यायला आहे उशीर, तोपर्यंत मी थोडंसं आवरून ठेवलं आहे, नाही म्हणून माझ्या हाताने जेवढं होईल तेवढं मी केलं आहे. इकडं जरा अशा घड्या वगैरे घालून ठेवल्यात गाईज. आणि आता तिची बघतो येण्याची वाट. तिने आज काहीतरी गाडी बुक केलेली होती. ब्लाबला कसं असतं तसंच एक करता येतं वाटतं काहीतरी ऑफिसला जाण्यासाठी. मी काय एवढं त्यात पडत नाही, कारण आपली मोटरसायकल घ्यायची आणि ऑफिसला पोचायचं. तर गाईज आपली लाईटिंग पण इकडं तुम्हाला दाखवतो, अशी चमकते मस्त ना. संध्याकाळी पण एकदा दाखवलं तुम्हाला. आता हा ब्लॉग तर कंटिन्यू राहणारच, एक 10-12-15 मिनटं काय असेल तो होईल. तर मस्त आवरूया. तिला पण इथं खाली आणायला जावं लागणारच, जवळच इथून एक अर्धा किलोमीटर तिथपर्यंत येणार ती. तर मग तिला घेऊन येऊया आणि बघूया, ठीक आहे. तर माझं पण आवरलं काम मस्त ऑफिसचं, एकदम छान दिवस होता आज. जास्त काही टेन्शन नव्हतं कामाचं, म्हणजे कामाचं टेन्शन होतं पण मी लवकर कंप्लीट केलं यायच. तर आता जाऊया, तिला घेऊन येतो आणि भेटूया. ओके. काय रे साक्षी, काय करत होती? एवढी कोणाची मज्जा असते गाईज. इथं चहा सुद्धा रेडी करून ठेवला आहे मॅडमला. मॅडमचं जस्ट पदार्पण झालं आहे आपल्या घरात. कारण मॅडम काय कॉल नाही केला मला घ्यायला या, असं करा तसं करा, काहीच नाही. कांदा पण चिरतात आणि कापतात, दोन प्रकार आहे का? कसं चिरतात कापतात काय? नाही, कापतात कांदा. मग चिरतात काय? मिरची, मग कोथिंबीर दोन्ही कापी द्या. कोथिंबीर कापती नाही रे, कापते म्हणजे वावरात असलं तर कापतात, घरात असलं तर चिरतात. कळलं काहीच? तुम्ही पण लक्षात घ्या गाईज. टोमॅटो कापितो का चिरतो? आजचा थंबनेल, साक्षीने आणली ऑफिसमधून भेळ काय, आणि भेळीत निघले हे शेंगदाणे छान. आणि मी ते असे निवडून खात असतो त्यावेळेस. सांगतो गाईज मस्त आहे ना भेळ. किती खायचे आता? आठवड्यातून 2 वेळेस घेऊन येते. किती खायचे? काय बाद झाला ना. कांदा ना डिशमध्ये घे का खाऊया. त्याला काय तोपर्यंत बाय भेळ खाऊया. आणि इकडं मॅडम चालल्यात बाहेर. आपण घेते चप्पल. तर काहीच शिवार गार्डन बशी आलो होतो काहीच बाटाला. चप्पल घ्यायची होती जरा. तर चाललोय बघूया थोडं शिवार मार्केट फिरूया इथं. स्वीट कॉर्न चल. इथं दिसलेत आपल्याला फुलं, दाखवतो मला, बघू शकता. त्यातलं आपण काय करूया, लय हॉर्न आहे इथं, थोडं ॲडजस्ट करा. आपण साक्षीला देऊया, रिॲक्शन घेऊया काय म्हणते बघूया. चला येतो मी. गाईज ती गेली आहे मेहंदीची चौकशी करायला. मी बाई फूल घेतलेत गाईज, फूल. तर बघूया काय म्हणते आता. तर गाईज काय रिॲक्शन आहे बघूया तिचे. काय मॅडम झालं का फायनल मेहंदीचं? किती वेळ आहे? इकडे बघ. काय वाटलं? आवडले नाही? फर्स्ट टाइम दिले गाईज मी. हे बघा फुलासोबत माझी. छान आहे ना. काय करणार आहे, काढायची आहे की नाही मेहंदी तुला? काढू का घरी जाऊन काढू, मला कळत नाही. तर गाईज बघूया काय करायचं तू सांग. तर घरी जाऊन काढू म्हणते मेहंदी, ठीक आहे. तर माझा घरी जाऊनच काढूया. मम्मीला चप्पल घ्यायची होती, चप्पल घेतली आहे. रक्षाबंधन काय केलं आपण?
काय काय घेतलं थोडं घेतलं ना हां मला एक परफ्यूम घेतलं आणि साक्षीला एक आपण फुलं दिलेत गाईच तर आता जाऊया घरी पाऊस येतोय थोडा थोडा आणि आज रक्षाबंधनमुळं जास्त गर्दी आज नाही रक्षाबंधन ना उद्या आहे ना गाईज रक्षाबंधनमुळं उद्या जास्त मी चुकतोय तुझ्यामुळं तर गाईज रक्षाबंधनमुळं आज इथं खूप गर्दी आहे रक्षाबंधन आहे उद्या तर त्याचे गिफ्ट वगैरे घेण्यासाठी इथं गर्दी झाली आहे आणि मॅडम इकडं अशा आल्यात आता एकदम मी दाखवत राहणार गाईज तुम्हाला फुलं कुठं जायचं आता तिकडे नको ना जाऊन गाडीकडे आपल्या सर गिफ्ट घ्यायचे ना कारण तीन सगळे बंद केले घाण आळ्या हे बघ गाईज इकडं माझा हात ओढतोय गाईज हे बघ ही नेत नाही मला गाईज इकडे तुम्हाला बघू शकता गाईज तुम्ही घेऊन चालली गाईज मला तर जाऊ नाही दिलेलं गाईज जाऊ द्या काय हरकत नाही घरी जाऊन आपण भाकर खाऊया साक्षीने बनवली बाजरीची भाकर आणखी एक गाईज मुलींचं काम भारी एकदम 100 रुपयात टॉप 100 रुपयात टॉप लागेल दोघ्या 100 रुपयाला गाईज तर चला गाईज आता भेटूया घरी आम्ही एक किचन पण घेतलं तुम्हाला दाखवतो घरी जाऊन अरे माग हां हे घेतलं गाईज दाखवतो तुम्हाला घरी गेलो डिटेल काय काय घेतलं तर चला आता भेटूया डायरेक्ट घरी जाऊन हीच परत ठरलं आहे मेहंदी काढायची तर आता चाललो आहे मेहंदीकडे बरंच सामान घेतलं गाईज एवढं आता इकडं चाललं आहे मेहंदी काढायला हे आहे जयपूर मेहंदी आर्ट बनवणे ठीक आहे तर बघूया आता मेहंदी कशी काढते साक्षी परत एकदा मॅडमचा मूड गेलेला आहे कारण की त्यांनी सांगितले किती सांगितले साक्षी एकदा एक्सप्लेन कर किती सांगितले आधी काय म्हणे 400 रुपये मोठ्याने बोल दोन्ही हाताचे मागून पुढून 400 म्हणे आता 800 मिळाला हां आणि नंतर गाईज एकच हाताचे फक्त मागून फक्त एवढे काढायचे 200 रुपये म्हटलं कशाला ना किती काढून भुईमुग कशाला ठीक आहे काढायचं? त्याच्या आधीच आहे काढलेला शूट मी तो डिलीट करून टाकतो काय त्या दुकान घेतलं होतं मी त्याला कळलं नाही तर चला आता जाऊया पुढं तर गाईज गेमशीला आलो आहे भूक लागलेली जरा म्हटलं घरी जाऊन पण साक्षी काय बनवणार आहे ना साक्षी नाव काय याचं गाईज हे असतं काहीतरी रामेन फर्स्ट टाईम बघते मी मॅडमने मागवलं आहे बघूया कसं आहे ट्राय करूया बाकी इकडे ॲम्बियन्स ओके बघू शकता सूप बाउल पाहिजे ना हां टोमॅटो सॉस दे ना थोडा काय टोमॅटो सॉस कशासाठी तर कालचा ब्लॉग एंड करायचा राहिला आम्ही तिथे गेलो ते चायनीज खायला तर तिथे रामेन ट्राय केलं फर्स्ट टाइम तर ते काही एवढं बरोबर नाही लागलं काहीच म्हणजे ॲव्हरेज होतं म्हणजे मला तर बिलकुल नाही आवडलं साक्षीने टेस्ट खाल्लंच नाही नाही आवडलं ते दिसायला एकदम छान दिसलं होतं बाउलमध्ये मला वाटलं सूप टाईप असेल का तर छान लागेल पण ते मशरूमचं टेस्ट लागलं सगळं आणि आतमध्ये नूडल्स ऑलरेडी आम्ही अक्का खाल्ले होते त्याची पण जास्त कल्पना नव्हती त्यातमध्ये पण नूडल्सच होते नूडल्स असतात त्याच्यात पण मग टेस्टचं घ्यायला टेस्ट थोडी खराब लागली फर्स्ट थोडा एक्सपिरियन्स भेटला कसं होतं काय होतं ठीक आहे तर आता आठवलं ते कालचा रिव्ह्यू सांगायचं राहिलेलं म्हणून क्लोज करतोय ब्लॉग सो थँक्यू फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय